थँक्यू सर. यानंतर आमदार राजेश राठोड जालनेकर यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपले विचार मांडायचे. त्यानंतर सेवालाल महाराज की. नांदेड आवाज घुमको मुंबई स्टोर जायचा आहे. सेवालाल महाराज की. नांदेडेर माई आए वैसे भाई म्हणून देखता पण दी शब्द एक शेर आठवणीचं मार भाषण बादे मराठी करे वाला छू. अकेले निकले थे अब कारवे बनते जा रहे हैं. जिधर उठा के देखो नजर बंजारे नजर आ रहे हैं, बंजारे नजर आ रहे. भारत देशातील अनेक राज्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने राहत असून तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि बिहार, झारखंड मध्ये आदिवासी आणि इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये हा समाज का, हा प्रश्न मी 2020 पासून आहे. राज्यातील बंजारा समाज आदिवासीचे सर्व नियम लक्षणं पूर्ण करणारा असून एकच बोली भाषा, एकच पेहराव, एकच संस्कृती, एकच रोटी बेटी व्यवहार. मग वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं आरक्षण का? 1 नेशन 1 जीएसटी होऊ शकतं. 1 नेशन 1 इलेक्शनचा विचार तुम्ही करू शकता. मग 1 नेशन 1 कॅटेगरी का आहे? माझं भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला आव्हान आहे की आम्ही आदिवासी होतो, आम्ही आदिवासी आहोत आणि आम्ही आदिवासी राहणार. त्याला कोणी रोखू शकत नाही. आमच्या पूर्वजांकडे आदिवासीचे प्रमाणपत्र आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये आदिवासीचे प्रमाणपत्र आहेत. ज्यांच्या आजोबा पंजोबाकडे आदिवासी, त्यांच्या नातवांना तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला अडचण काय? राज्य सरकारला आव्हान आहे की 1 महिन्याच्या आत तुम्ही बंजारा समाजाला आदिवासी जातीचे प्रमाणपत्र द्यावेत. नसता हा बंजारा समाज मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही. इथे उपस्थित सर्व बांधवांना, भगिनींना, मातांना माझं आव्हान आहे की आपल्याला दिवाळी मुंबईला साजरी करायची आहे काय? वर्षे दाडेरी कोट दिवाळी बापू तो ना मेरा. पूर्ण मुंबई में आवाज घुमेंचा आहे. गोधन पूजन व्हायचा आहे. केवड्या मेवड्या बांड्या बुचा घोडे कटारे लांबी हारे आंदान लावा लष्कर सेज किती सेज रांगे पूर्ण मुंबई में. राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की हा बंजारा समाज वंचित शोषित आहे. पूर्वी क्रिमिनल ट्राईब होता, जमात होता. मग ज्या समाजाला इंग्रज जमात म्हणतं, ज्या समाजाला निजाम जमात म्हणतं, मग तुम्ही विमुक्त जाती का म्हणता? मग आम्ही ट्राईब होतो, आम्ही ट्राईब आहोत आणि आम्हाला ट्राईबचे प्रमाणपत्र द्या. जास्त या ठिकाणी बोलता येणार नाही, परंतु आदिवासीच्या नेत्यांना आणि जनतेला मी सांगू इच्छितो की तुमच्या मूळ आदिवासीला हात न लावता, तुमच्या मूळ आदिवासीच्या आरक्षणामध्ये काही ताटवाटी न घेता आम्हाला आमचं सेपरेट एसटी बस आरक्षण पाहिजे. एसटी बंजारा जे आरक्षण आमचं आज आहे तेवढंच आरक्षण आम्हाला तिकडे पाहिजे. त्यामुळे आदिवासी लोकांना घाबरायचं कारण नाही. शेवटी एक आवाहन करतो की महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी आदिवासी संवर्गासाठी प्रयत्न केला. परमपूज्य धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांनी आदिवासीसाठी प्रयत्न केला. मग आपल्या महानायकांनी बापूजींचं स्वप्न पूर्ण करण्याची जिम्मेदारी आपली आहे की नाही? त्यामुळे आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. शेवटची ओळ सांगतो, जीवन में असली उड़ान अभी बाकी है.
जीवन में असली उड़ान अभी बाकी है, हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमान बाकी है। जय हिंद, जय सवाला। सर्व नेत्यांना विनंती आहे